नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरटीआय शेखसर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत जे काय डीजीटी आहे, डीजीटीने या ठिकाणी आपल्या जो काय आयटीआयचा टाइम टेबल एक्झाम शेड्यूल असतो तो या ठिकाणी जाहीर केलेला आहे। मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी आयटीआयला प्रवेश घेतला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमची एक्झाम कोणत्या डेटपर्यंत होणार आहे, सीबीटी एक्झाम कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग जास्त वेळ न लावता आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। मित्रांनो, शेवटी एनसीबीटीने 5/6/2024 या ठिकाणी पत्र जाहीर केले। या पत्राच्या या ठिकाणी जर आपण बघितलं बघा, सीटीएस म्हणजेच काय, क्राफ्ट्स ट्रेनिंग स्कीम, म्हणजे जे आपण आयटीआय मध्ये जे प्रोग्राम चालतात जसे की फिटर टर्नर वेगवेगळे जे ट्रेड चालतात त्यांच्या सिलेबसनुसार या ठिकाणी सन 2022-24 चा सेकंड इयर असो, त्याच्यानंतर 2023 ते 25 मधला फर्स्ट इयर ट्रेड असो किंवा 2023 ते 24 मधला या ठिकाणी 1 इयरचा कोर्स असो किंवा 6 मंथचा या ठिकाणी कोर्स असो, या सर्वांची युनिट 1 असो किंवा युनिट 2 मध्ये या सर्वांची जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक्झामचा टाइम टेबल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं बघा, हा जो काय टाइम टेबल आहे तो टेनेटिव्ह टाइम टेबल या ठिकाणी राहणार आहे। म्हणजेच काय, याच्यामध्ये यांनी एक अंदाज यापर्यंत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे। याच्यामध्ये बघा, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट 2024 मेन एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे। सेशन आहे 2022-24 चा सेकंड इयर, त्याच्यानंतर 2023 आणि 25 चा या ठिकाणी फर्स्ट इयर, त्याच्यानंतर 2023 आणि 24 या ठिकाणी 1 इयर आणि 6 मध्ये या ठिकाणी जे ट्रेड आहे त्या ट्रेड यांची सगळ्यांची एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये जर आपण टाइम टेबलचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा मित्रांनो, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि मार्क्स अपलोड जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा, ती आहे 30 जून 2024 ते 8 जुलै 2024 पर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे। आणि अटेंडन्सचा याठी जर आपण विचार केला तर सेम टाइम या ठिकाणी राहणार आहे 30 जून ते 8 जुलै दरम्यान या ठिकाणी फॉर्मेटिव्ह असेसमेंट असो किंवा तुमचा अटेंडन्स असो या ठिकाणी फिल करणार आहे। आणि हे करणार कोण आहे मित्रांनो, तो आयटीआय या ठिकाणी फिल करून घेईल। मित्रांनो, आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय आहे आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे किती मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळतात याच्यासाठी एक सेपरेटली व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर बघा, या ठिकाणी शो होत आहे, तिथून तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता आणि त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल, त्याच्यामधून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कारण की या फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये तुम्हाला कॉलेजकडून आणि तुमच्या शिक्षकाकडून काही मार्क्स जात असतात, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर या टाइम टेबलमध्ये जर आपण या ठिकाणी जर बघितलं बघा, जो काय प्रॅक्टिकल एक्झाम फीस स्टेटस अपलोड आहे, म्हणजे तुम्हाला फीस या ठिकाणी अपलोड करायची असते, ती आहे बघा 30 जून 2024 ते 13 जुलै 2024 पर्यंत। आणि हे करणार आहे आयटीआय तुमचा, जे काय तुमची फीस आहे तुम्ही कॉलेजला सबमिट केल्याच्या नंतर आयटीआय तुमची त्या ठिकाणी पूर्ण करेल। त्याच्यानंतर सीबीटी एक्झाम्स जो का फीस सबमिशन आहे ते बघा 30 जून 2024 ते 13 जुलै 2024 या ठिकाणी आयटीआय या ठिकाणी पूर्ण केले। या ठिकाणी ट्रेनिंग याचा अर्थ दिलेला आहे, म्हणजेच काय, तुम्ही जे काय फीस लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी फीस तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे। डेट लक्षात घ्या मित्रांनो, 30 जून ते 13 जुलै 2024 मध्ये या ठिकाणी तुम्हाला फीस अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघा, आपण प्रॅक्टिकलचा जर या ठिकाणी विचार केला, जे काय शेड्यूल होणार आहे प्रॅक्टिकल एक्झामचं, तर बघा, जो काय प्रॅक्टिकल एक्झामसाठी सेंटर मॅपिंग असते, म्हणजे कोणत्या सेंटरला किती विद्यार्थी आहेत काय नाही, या सगळा डाटा 13 जुलै 2024 ते 16 जुलै 2024 या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचं मित्रांनो या ठिकाणी बघितलं आपण, तो बघा, प्रॅक्टिकल एक्झामिनर रजिस्ट्रेशन आणि डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स अपडेट, जो काय तुमचा प्रॅक्टिकल एक्झाम घेण्यासाठी जो काय बाहेरून एक्सटर्नल येतो त्या एक्झामिनरची या ठिकाणी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि प्रेफरन्स अपडेट करणं, याच्यासाठी त्याला टाइम दिलेला असते 30 जून 2024 ते पर्यंत। हा कोण करणार असतं मित्रांनो, जो काय एक्झामिनर असतो तो एक्झामिनरला या ठिकाणी डाटा अपलोड करायचा असतो। त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण बघा, प्रॅक्टिकल एक्झामिनर मॅपिंग अँड अप्रुव्हल, म्हणजे जे एक्झामिनर आहेत ज्यांनी जे काही आयटीआय कॉलेज दिलेलं असतो त्याला त्याच्या सोयीनुसार त्या ठिकाणी मॅपिंग करणं आणि त्यांना त्या कॉलेजसाठी अप्रूव्ह करणं, हा सगळं काम या ठिकाणी होणार आहे 16 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा मित्रांनो, जो का प्रॅक्टिकलचा हॉल तिकीट डाउनलोड तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जे होणार आहे तर ती आहे बघा, प्रॅक्टिकलची डेट ॲक्च्युली या ठिकाणी 17 जुलै 2024 ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार। आणि हे जे काय हॉल तिकीट आहे तुम्ही जे दिलेली ईमेल आयडी असते त्या ईमेल आयडीवर तुम्हाला मिळून जातील। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा, 1 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2024 मध्ये या ठिकाणी प्रॅक्टिकलचे एक्झाम होणार असल्याचं या ठिकाणी एनसीबीटीने सांगितलेलं
आहे। त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो प्रॅक्टिकली मार्क्स इंट्री जे तुम्हाला प्रॅक्टिकलचे मार्क्स पडलेले ते बोर्डाला या ठिकाणी फिलअप करून सांगायचे असते। ते फिलअप करण्यासाठी डेट दिलेली आहे 1 ऑगस्ट 2024 ते 7 ऑगस्ट 2024 मध्ये या ठिकाणी त्या मला जे दिले मला मार्क्स असतात ते फिल करण्यासाठी टाइम टेबल दिलेले आहे। आणि हे करणार मित्रांनो जो काय तुमच्यासाठी जॉब चेकिंगसाठी एक्झामिनर येतो तो या ठिकाणी करावे लागणार आहे। त्याच्यानंतर बघा इंटर प्रॅक्टिकल मार्क्स अप्रूव्हल बाय नोडल आयटी म्हणजे जो मार्क्स त्यांनी प्रॅक्टिकलचे भरलेले त्याला अप्रूव्हल देण्याचं काम या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इंटर प्रॅक्टिकल मार्क्स अप्रूव्हल बाय स्टेट म्हणजे जे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले ते स्टेटने जे अप्रूव्हल द्यायचं असतं ते बघा 1 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 मध्ये या ठिकाणी अप्रूव्हल भेटणार आहे। त्याच्यानंतर जी काही सीबीटी एक्झाम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तो बघा सीबीटी एक्झामसाठी जे काही एक्झाम सेंटर मॅपिंग असते ते 14 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 मध्ये या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर सीबीटी एक्झामसाठी जर आपण विचार केला सीबीटी एक्झाम हॉल तिकीट डाउनलोडसाठी 1 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी वेळ मिळणार आहे। त्यानंतर जर बघितलं आपण सीबीटी एक्झाम ॲक्च्युअली कधी होणार आहे तर सीबीटी एक्झाम होणार आहे 7 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024 या टाईममध्ये या ठिकाणी डीजीटीकडून टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे। आणि जो काही या ठिकाणी एक्झाम होणार आहे त्यांचा रिझल्टचा विचार जर लावण्याचा विचार केला पब्लिश करण्याचा या ठिकाणी विचार केला तर 5 सप्टेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी निकाल लागणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी डीजीटीने टाइम टेबल या ठिकाणी शेअर केलेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता। मित्रांनो तुम्हाला जर काय ITI संबंधित असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि 2024 मध्ये ITI प्रशिक्षणार्थ्यांची एक्झाम कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे याच्याविषयी डिटेल्स व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले तर बघा या ठिकाणी पण शो होत आहे आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता। तुमच्या कमेंटचा या ठिकाणी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।